नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, 3 मे 2026 या दिवशी नीटची एक्झाम त्या ठिकाणी झालेली आहे आणि तुम्ही त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे दिलेली असेल, चांगला पेपर त्या ठिकाणी सोडवलेला असेल अशी आमची अपेक्षा आहे। नीट एक्झाम तर झाली, परंतु आता नेक्स्ट काय? बऱ्याच विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी चांगला स्कोअर आलेला आहे, ज्यांना MBBS त्या ठिकाणी भेटू शकतं, परंतु असे काही विद्यार्थी आहे ज्यांना चांगला स्कोअर आलेला नाही आहे किंवा त्यांचं थोडक्याहून MBBS त्या ठिकाणी हुकतंय। अशा विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा असेल। म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी नीट दिली त्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे, कारण ज्या विद्यार्थ्यांना चांगला स्कोअर आला, MBBS भेटतोय, त्या विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे किंवा कमी स्कोअर येतोय, म्हणजे जो काही कट ऑफ स्कोअर आहे MBBS साठीचा किंवा सेफ स्कोअर आहे त्याच्यापेक्षा कमी स्कोअर येतोय, तर अशा विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे। त्याचप्रमाणे बरेच विद्यार्थी आणि पालक त्या ठिकाणी विचारतात की किती ड्रॉप घेतले पाहिजे, कोणत्या विद्यार्थ्यांनी ड्रॉप घेतला पाहिजे, किती स्कोअर असेल तर त्या ठिकाणी रिपीट केली पाहिजे, कोणी केली पाहिजे आणि रिपीट किती वेळा केली पाहिजे। कारण खूप सारे असे काही विद्यार्थी आहेत ज्यांनी 4-4, 5-5 वेळा त्या ठिकाणी रिपीट केलेली आहे, तरीसुद्धा त्यांना चांगला स्कोअर 2026 मध्ये करता आलेला नाही आहे। अशी सुद्धा काही पॅरेंट्सचा कॉल आलेला होता की सर आमच्या विद्यार्थ्याची 4थी रिपीट होती, 5वी रिपीट होती, मात्र तरीसुद्धा त्या ठिकाणी चांगला स्कोअर आला नाही आहे। अशा विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे, तर ते पॅरेंट्स त्या ठिकाणी विचारत असतात की सर तुमचा अनुभव काय आहे, तुम्हाला काय वाटतं की रिपीट केली पाहिजे का। म्हणजे सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये डिस्कशन करणार आहोत, त्यामुळं विद्यार्थी आणि पालकांनी हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेवटपर्यंत नक्की बघितला पाहिजे। तर नीट नंतर काय काळजी घेतली पाहिजे, तर विद्यार्थी मित्रांनो, पहिलं तुम्ही काय करा, तुमची ऑफिशियल आन्सर की जी काय आहे तुमच्या क्लासनं दिलेली त्यानुसार त्या ठिकाणी तुमचा स्कोअर काढा, अंदाजे स्कोअर काढा, ओके, आणि त्या स्कोअरनुसार तुमचं डिसिजन घ्या, ओके। त्याच्यानंतर पॅनिक होऊ नका, शांत राहा, सकारात्मक त्या ठिकाणी राहा। एक्झाम झालेली आहे, काही दिवस त्या ठिकाणी शांत राहा, टेन्शन फ्री राहा आणि काही दिवस त्या ठिकाणी स्ट्रेस फ्री राहिल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला रिपीट करायचं जर कमी स्कोअर आलेला असेल, किंवा मग BMS घ्यायचं आहे किंवा BDSला ॲडमिशन घ्यायचं आहे किंवा मॅनेजमेंटमधून त्या ठिकाणी MBBS करायचं असेल किंवा मग डीम युनिव्हर्सिटीला MBBS करायचं आहे का, नंतर तुम्ही त्या ठिकाणी काय करा, डिसिजन घ्या, ओके। तर ज्याही विद्यार्थ्यांना समजा आता रिपीट करायची नाही आहे, बरेच विद्यार्थी म्हणतात सर मला आता रिपीट करायची नाही आहे, किंवा पॅरेंट्स त्या ठिकाणी विचारतात की सर आता आमच्या विद्यार्थ्याला आम्ही रिपीट करून देणार नाही, आमच्या पाल्याला रिपीट करून देणार नाही आहे, आम्हाला 100% ॲडमिशन घ्यायचं आहे, मग ते BMS भेटेल किंवा BHMS भेटेल किंवा BDS भेटेल, पण आम्हाला याच्यानंतर आता रिपीट करायची नाही। तर अशा विद्यार्थ्यांना आणि पालकांना मी सांगू इच्छितो की नीटचा रिझल्ट लागेपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी तुमचे जे काही आवश्यक कागदपत्रे आहे, डॉक्युमेंट्स आहे, ते त्या ठिकाणी तुम्ही रेडी ठेवायचे आहे, ओके। कारण बरेचसे काही असे डॉक्युमेंट्स आहे जे काढण्यासाठी तुम्हाला वेळ लागेल, तर त्यासाठी आतापासून तुम्ही तयारीला त्या ठिकाणी लागणं गरजेचं आहे। कारण कास्ट असेल, कास्ट व्हॅलिडिटी असेल, असे जे काही डॉक्युमेंट्स आहेत, या डॉक्युमेंट्सला त्या ठिकाणी काढण्यासाठी वेळ लागतो आणि त्यामुळं पालकांनी हे डॉक्युमेंट्स लवकरात लवकर त्या ठिकाणी काढण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे। बरेचसे विद्यार्थी आहे ज्यांना चांगला स्कोअर आलेला आहे, काही ज्या विद्यार्थ्यांना चांगला स्कोअर आलेला नाही आहे, ज्यांची 4थी रिपीट होती, 5वी रिपीट होती किंवा 3री होती, तर ते दुसऱ्यांशी कम्पेअर स्वतःला करतात। होऊ शकतं तो विद्यार्थी कॅपेबल आहे की तो त्या ठिकाणी नीट क्लिअर करू शकतो, परंतु काही कारणामुळे किंवा कमी वेळ दिल्यामुळे त्या विद्यार्थ्याला त्या ठिकाणी कमी स्कोअर आलेला आहे। तर प्लीज मी तुम्हाला सांगू इच्छितो की स्वतःची तुलना त्या ठिकाणी तुम्ही इतरांशी केली नाही पाहिजे, ओके। त्याच्यानंतर कोणत्या गोष्टी अशा आहेत ज्या विद्यार्थ्यांनी टाळल्या पाहिजे। आता कट ऑफबद्दल अंदाज जर लावायचं झालं तर बरेचसे पालक म्हणतात सर कट ऑफ काय जाईल। आता याबद्दल आपण व्हिडिओ काल पोस्ट केलेलाच होता। कट ऑफबद्दल जर सांगायचं झालं तर गव्हर्नमेंटसाठी ओपन कॅटेगरीचा 570च्या आसपास कट ऑफ येऊ शकतो। आता हा जो काही कट ऑफ आहे हा एक प्रिडिक्शन आहे, याच्यामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो, 5 किंवा 10 मार्कपर्यंत। 100% ॲक्युरेट नाही आहे, कारण जोपर्यंत ऑल इंडिया रँक येत नाही आहे तोपर्यंत 100% ॲक्युरेट कट ऑफचं प्रेडिक्शन करणं त्या ठिकाणी कोणत्याही काउन्सिलरसाठी कठीण आहे। त्यासाठी हे फक्त आमचं प्रेडिक्शन आहे, 570च्या आसपास ओपन कॅटेगरीचा गव्हर्नमेंटचा कट ऑफ येऊ शकतो, यामध्ये 5 किंवा 10 मार्काचा फरक येऊ शकतो, ओके। त्याच्यानंतर डॉक्युमेंटविषयी तुम्हाला सांगायचं झालं तर डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी रेडी ठेवा। शेवटच्या क्षणी डॉक्युमेंट त्या ठिकाणी काढायला जाल तर त्या ठिकाणी तुम्हाला वेळ लागेल आणि तुमची कुठेतरी धावपळ होईल। त्यामुळे विद्यार्थ्यांना सल्ला असेल, पालकांना सल्ला असेल, जे काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहे ज्याला जास्त वेळ त्या ठिकाणी काढण्यासाठी लागतो,
असे डॉक्युमेंट्स साठी त्या ठिकाणी आतापासूनच तुम्ही तयारीला लागायला पाहिजे. आता बरेचसे विद्यार्थी आहेत जे त्या ठिकाणी कमी स्कोअर आला आहे, MBBS थोडक्यात त्यांचं होऊ शकतं, त्यांचा जो काही स्कोअर आहे हा त्या ठिकाणी सेफ झोनमध्ये नाही आहे. अशा विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो की निराश होऊन लगेच ड्रॉपचा निर्णय त्या ठिकाणी घेऊ नका, रिपीट करण्याचं लगेच डिसिजन घेऊ नका. थोडा स्वतःला वेळ द्या, टेन्शन फ्री व्हा आणि त्याच्यानंतरच कुठं त्या ठिकाणी जे काही डिसिजन असेल, मग ते ॲडमिशनचं असेल किंवा ड्रॉपचं असेल, ते त्या ठिकाणी तुम्ही घेतलं पाहिजे. ओके, त्याच्यानंतर स्कोअरनुसार पुढचा निर्णय तुम्ही कसा घेतला पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मी या ठिकाणी सांगू इच्छितो की तुमचा 600+ स्कोअर असेल तर तुम्हाला 100% कॉलेज भेटणारच आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, तुम्ही 100% काउन्सिलिंगवर फोकस करा. ज्याही विद्यार्थ्यांना 600पेक्षा जास्त गुण असेल अशा विद्यार्थ्यांचा 100% MBBSला नंबर लागणार आहे, तो मग कुठल्याही कॅटेगरीचा असू द्या. तर अशा विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी काउन्सिलिंगवर फोकस करायचा आहे आणि आपले डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी कसे रेडी लवकरात लवकर करता येईल त्यासाठी प्रयत्न त्या ठिकाणी तुम्ही केले पाहिजे. ज्या विद्यार्थ्यांचा 500 ते 600 दरम्यान स्कोअर आहे तर अशा विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे. ज्या विद्यार्थ्यांना समजा आता ओपन कॅटेगरीचा विद्यार्थी असेल, 500+ स्कोअर आहे किंवा 500 ते 600च्या दरम्यान स्कोअर आहे, तर याच्यातले विद्यार्थी बरेच त्या ठिकाणी ज्यांचा स्कोअर हा 520+ असेल असे विद्यार्थी त्या ठिकाणी सेमी गव्हर्नमेंट MBBSला लागू शकतात. 520पेक्षा कमी स्कोअर असणारे विद्यार्थी मात्र लागण्याची शक्यता थोडी कमी आहे. ऑल इंडिया रँक आल्यानंतर आपलं प्रिडिक्शन ॲक्युरेट येईल, परंतु सध्याची जी काही कंडिशन आहे त्यानुसार असं वाटतं की 520पेक्षा कमी स्कोअर असणारे विद्यार्थी किंवा 515पेक्षा कमी स्कोअर असणाऱ्या विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी MBBSला नंबर लागण्याची शक्यता कमी आहे. तर अशा विद्यार्थ्यांनी आता डिसिजन घ्यायचा आहे, कारण काउन्सिलिंग जी काही प्रोसेस आहे ही जवळपास येणारे 5-6 महिने चालणार आहे आणि त्यामुळं कुठंतरी विद्यार्थ्यांचा काउन्सिलिंगमध्ये वेळ वाया जातो आणि नंबरला शेवटच्या राऊंडपर्यंत जर त्यांचा नंबर लागला नाही तर असे विद्यार्थी मात्र नंतर रिपीटचं डिसिजन घेतात. बरेचसे असे काही विद्यार्थी आहेत नंतर मग रिपीटचं डिसिजन घेतात काउन्सिलिंग संपल्यानंतर, म्हणजे नोव्हेंबर एंडिंगला असेल किंवा डिसेंबरच्या स्टार्टिंगला असेल असे विद्यार्थी रिपीटला येतात आणि त्याच्यानंतर मात्र त्यांना पुरेसा वेळ भेटत नाही, कारण नीट त्याच्यानंतर त्या ठिकाणी 5 ते 6 महिन्यावर आलेले असते आणि त्यामुळं कुठंतरी त्यांचा प्रॉपर त्या ठिकाणी स्टडी होत नाही, अभ्यास होत नाही आणि त्यामुळं त्यांना येणाऱ्या वर्षीसुद्धा चांगला स्कोअर त्या ठिकाणी करता येत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्यांचा स्कोअर हा 520पेक्षा कमी आहे त्यांना MBBS पाहिजे, नाही तर रिपीट करायचं आहे, अशा विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक डिसिजन घेतलं पाहिजे. आपल्याला रिपीट करायचं आहे, जर MBBS नाही भेटलं तर रिपीट करायचं आहे की मग रिपीट करायचंच नाही आहे, आपल्याला ॲडमिशन घ्यायचं आहे, तर तुम्ही त्या ठिकाणी काळजीपूर्वक डिसिजन घ्या. आपल्या पॅरेंट्सशी बोला, ते तुम्हाला सपोर्ट करण्यास तयार आहे का, तुमची मानसिक इच्छा आहे का रिपीट करण्याची. तर ही गोष्ट तुम्ही त्या ठिकाणी याचं ॲनालिसिस करणं कुठंतरी गरजेचं आहे. ज्या विद्यार्थ्यांचा 400 ते 500च्या दरम्यान स्कोअर आहेत अशा विद्यार्थ्यांनी स्वतःचं विश्लेषण त्या ठिकाणी केलं पाहिजे, ॲनालिसिस त्या ठिकाणी केलं पाहिजे. आपल्याला रिपीट करायचं आहे की BMS घ्यायचं आहे की BDS घ्यायचं आहे की अदर स्टेटला त्या ठिकाणी MBBS घ्यायचं आहे किंवा मग डीम युनिव्हर्सिटी असेल किंवा मॅनेजमेंटला ॲडमिशन घ्यायचं आहे MBBSला. तर अशा विद्यार्थ्यांनी विचार करायचा आहे. ज्या विद्यार्थ्यांना 400पेक्षा कमी स्कोअर आहे आणि MBBS करायचं आहे, ओपन कॅटेगरी आहे किंवा मग SC कॅटेगरी आहे, ST वगळता, तर अशा विद्यार्थ्यांनी सुद्धा त्या ठिकाणी आता डिसिजन घ्यायचं आहे. आपल्याला रिपीट करायचं आहे की BMS घ्यायचं आहे की BDS घ्यायचं आहे, तर तुम्ही या ठिकाणी विचार करणं खूप गरजेचं आहे. आता ड्रॉप कोणी घ्यायला पाहिजे, कोणत्या विद्यार्थ्यांनी ड्रॉप घेतला पाहिजे. तर बरेचसे पॅरेंट्स आहेत ते आम्हाला त्या ठिकाणी विचारतात की सर, आमच्या विद्यार्थ्याचं दुसरं रिपीट होतं किंवा पहिलं रिपीट होतं किंवा आमच्या विद्यार्थ्यांनी फर्स्ट टाईम एकदम दिलेली नीटची, तर आम्ही ड्रॉप घेतला पाहिजे का. आमचा स्कोअर एवढा आहे तर आम्ही नेक्स्ट इयरला जर नीट दिली आमच्या विद्यार्थ्यांनी, आमच्या पाल्याने, तर त्याला त्या ठिकाणी चांगला स्कोअर तो करू शकतो का. तुमचा एक्सपिरियन्स काय आहे. जर यावर्षी त्याला 200 मार्क्स येत असेल तर नेक्स्ट इयरला तो 600पर्यंत जाऊ शकतो का, किंवा यावर्षी 400 मार्क्स येतात नेक्स्ट इयरला त्याला 600पर्यंत जाऊ शकतो का. असे असंख्य विद्यार्थ्यांनी पालकांचे प्रश्न असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमची जर खरंच अभ्यास करण्याची क्षमता असेल, इच्छा असेल, प्रबळ इच्छा असेल आणि मानसिकदृष्ट्या तुम्ही मजबूत आहात, सातत्याने अभ्यास तुम्ही त्या ठिकाणी करू शकता, कन्सिस्टन्सी तुमची त्या ठिकाणी जर असेल आणि यावर्षी ज्या काही तुम्ही चुका केलेल्या आहे या चुका सुधारण्याचा जर तुम्हाला प्रयत्न करायचा असेल, त्या चुका तुमच्या लक्षात आलेल्या असेल, त्याचप्रमाणे जर तुमच्या पॅरेंट्सचा म्हणजे तुमचे जे काही पालक आहेत, आई असेल, वडील असेल, यांचा जर तुम्हाला त्या ठिकाणी पाठिंबा असेल, ओके, आणि तुम्हाला खरंच जीवनामध्ये काहीतरी करायचं आहे, MBBS हीच डिग्री तुम्हाला पाहिजे असेल, तुमच्याकडे स्पष्ट प्लॅन आहे, स्ट्रॅटर्जी असेल, तर अशा केसमध्ये तुम्ही त्या ठिकाणी नक्की ड्रॉप घेतला पाहिजे. तर ड्रॉप कोणी घेतला नाही पाहिजे. तर बरेचसे असे काही विद्यार्थी आहेत
जे भावनेच्या भरेमध्ये त्या ठिकाणी ड्रॉप घेतात. माझा मित्र रिपीट करतोय, मग ठीक आहे मला पण रिपीट करायचं आहे, किंवा मित्रामुळे इन्फ्लुएन्स होऊन कुठेतरी तो ड्रॉप घेतोय, तर हे सुद्धा चुकीची गोष्ट आहे. कोणाच्या प्रेशरमुळे, दबावामुळे, किंवा कोणी रिपीट करतंय म्हणून आपण पण रिपीट केली पाहिजे. कोणाचा नंबर MBBSला लागलाय म्हणून आपण पण त्या ठिकाणी रिपीट करून MBBSला लागलं पाहिजे, हे चुकीचं आहे. तुम्ही ध्येय मोठं ठेवू शकता, याच्यात काही वाद नाही आहे, परंतु तुम्ही खरंच त्यासाठी रेडी आहात का? कारण ही नॅशनल लेवलची एक्झाम आहे. यामध्ये जे काही विद्यार्थी चांगला स्टडी करतात, ज्यांच्याकडे ॲक्युरेसी आहे, स्पीड आहे, असेच विद्यार्थी त्या ठिकाणी सिलेक्ट होतात. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुमची करण्याची प्रबळ इच्छा असेल, घरच्यांचा सपोर्ट असेल, तुमचे रिपीट कमी असेल, तर असे विद्यार्थी मात्र त्या ठिकाणी नक्कीच ड्रॉप घेऊ शकतात. परंतु घरच्यांचा सपोर्ट नसेल, ओके, आर्थिकदृष्ट्या जर तुमची परिस्थिती चांगली नसेल, किंवा दुसरं कोणी मित्र रिपीट करतोय, आपल्याला मार्क्स कमी येतात, आपली करण्याची क्षमता नाही, पण मित्र रिपीट करतोय म्हणून आपण रिपीट नाही केली पाहिजे. ओके, बरेचसे असे विद्यार्थी आहेत, सर मित्राने रिपीट केली होती म्हणून मी रिपीट करत गेलो, माझ्या 4-5 रिपीट झाल्या, परंतु अजून माझ्या मित्राचा नंबर लागला पण माझा लागला नाही. असे बरेचसे केसेस आपण त्या ठिकाणी बघितले असेल. ओके, तर त्या ठिकाणी योग्य निर्णय त्या ठिकाणी तुम्ही घेणं गरजेचं आहे. तुमच्या पालकांशी बोला, त्यांच्याशी संवाद साधा आणि त्या ठिकाणी योग्य डिसिजन लवकरात लवकर तुम्ही घेतलं पाहिजे. पहिला ड्रॉप आहे, ठीक आहे, परंतु ज्या विद्यार्थ्याचा सेकंड ड्रॉप आहे, ज्यांना चांगला स्कोअर आला आहे, असे विद्यार्थी दुसऱ्या ड्रॉपसाठी प्रयत्न करू शकतात जर त्यांची MBBS करण्याची इच्छा असेल. परंतु तिसरा ड्रॉप जर तुम्हाला घ्यायचा असेल, म्हणजे ऑलरेडी 2 ड्रॉप झालेले आहेत, 2 रिपीट झालेले आहे, तिसरी रिपीट जर करायची असेल तर विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी त्या ठिकाणी विचारपूर्वक रिपीट केली पाहिजे. होतोपर्यंत 2 रिपीट ठीक आहे. खूप सारे असे विद्यार्थी आहेत 4-4, 5-5 रिपीट करतात. ही जी काही रिपीटची सायकल आहे, लूप आहे, यामध्ये फसतात आणि कुठंतरी मात्र नंतर एज वाढल्यानंतर त्यांच्यावर मानसिक दबाव त्या ठिकाणी निर्माण होतो. त्यामुळं विद्यार्थी आणि पालकांना नम्र विनंती आहे, तिसरा ड्रॉप तुमचा असेल किंवा तिसऱ्यापेक्षा जास्त जर तुमचा ड्रॉप असेल तर काळजीपूर्वक डिसिजन घ्या. कारण या सायकलमध्ये होतोपर्यंत फसू नका. जर 3पेक्षा जास्त ड्रॉप असेल, येणाऱ्या वर्षामध्ये जर तुमचा नंबर MBBSला लागला तर चांगली गोष्ट आहे. जर मात्र लागला नाही तर ते आयुष्यपर्यंत रिग्रेटसुद्धा असू शकतं. कारण बरेचसे असे विद्यार्थी आहेत 4-4, 5-5 रिपीट करून नंतर BMSला त्या ठिकाणी ॲडमिशन घेतात आणि BMS करून सुद्धा ते खुश नसतात. सर आमचे 4 रिपीट झाले, शेवटी आम्हाला BMSला यावं लागलं. पहिल्या रिपीटला सुद्धा आम्हाला BMS भेटत होतं पण आम्ही घेतलं नाही, आतापर्यंत आमची डिग्री कंप्लीट झाली असती. असे बरेचसे काही विद्यार्थी आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, त्यांच्याशी ज्यावेळेस आम्ही संपर्क साधतो, त्यांच्याशी संवाद साधतो, त्यावेळेस आम्हाला त्यांच्या बोलण्यामधून जी काही निराशा आहे ती आम्हाला लक्षात येते आणि आम्हाला कुठंतरी असं वाटतं की विद्यार्थ्याने तिसरा ड्रॉप घेताना काळजीपूर्वक विचार केला पाहिजे. ओके, त्याच्यानंतर मेंटल हेल्थ नीडची तयारी करताना खूप त्या ठिकाणी महत्त्वाची असते. ओके, तुमचा स्वतःवर त्या ठिकाणी विश्वास पाहिजे, प्रॉपर तुम्ही त्या ठिकाणी झोप घेतली पाहिजे. बरेचसे विद्यार्थी आहे जे मोबाईलचा जास्त यूज करतात. ओके, तर विद्यार्थ्यांना कुठेतरी मोबाईलचा कमी वापर केला पाहिजे, स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे, मेहनतीवर त्या ठिकाणी फोकस केला पाहिजे, नियमित व्यायाम केला पाहिजे, जेणेकरून त्या ठिकाणी त्यांची हेल्थ त्या ठिकाणी चांगली राहील. फिजिकल हेल्थ असेल किंवा मेंटल हेल्थ असेल. बरेचसे जे काही विद्यार्थी आहेत जे त्या ठिकाणी खूप सारे रिपीट करून त्या ठिकाणी तणावात गेलेले आपण बघितलेले असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, काळजीपूर्वक त्या ठिकाणी तुम्ही विचार केला पाहिजे. ड्रॉप घ्यायचा असेल तर पहिला ड्रॉप असेल ठीक आहे बेटा, परंतु तिसऱ्यापेक्षा जास्त ड्रॉप असेल तर त्या ठिकाणी काळजीपूर्वक विचार करा, पालकांशी संवाद साधा आणि त्याच्यानंतरच तुमचं त्या ठिकाणी डिसिजन घ्या. तर जो काही कट ऑफ आहे 600+ जर तुमचा स्कोअर असेल तर 100% तुम्हाला गव्हर्नमेंट भेटेल. ओपन कॅटेगरी असो किंवा इतर कोणतीही असू द्या. 500 ते 600 दरम्यान स्कोअर असेल. ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना मात्र सेमी गव्हर्नमेंट हे 520च्या आसपास कट ऑफ येऊ शकतो किंवा 15पर्यंत येऊ शकतो. आता ऑल इंडिया रँक आल्यानंतर ॲक्युरेट कळेल, परंतु हे प्रेडिक्शन आहे, याच्यामध्ये 5-10 मार्क फरक येऊ शकतो. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, काळजीपूर्वक त्या ठिकाणी विचार करा, तुम्हाला ड्रॉप घ्यायचं आहे की ॲडमिशन घ्यायचं आहे. ज्याही विद्यार्थ्यांना 100% ड्रॉप घ्यायचा आहे आणि MBBSच करायचं आहे, अशा विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी नेहमी स्टडी करा, रेग्युलर स्टडी करा, आपल्या मेंटल हेल्थवर, फिजिकल हेल्थवर फोकस करा. त्या ठिकाणी रेग्युलर तुम्ही व्यायाम केला पाहिजे, योगा केला पाहिजे. ओके, आणि रेग्युलर त्या ठिकाणी स्टडी करा. परंतु ज्या विद्यार्थ्यांना आता ड्रॉप घेण्याची इच्छा नाही, ॲडमिशन घ्यायचं आहे, मग ते कोणत्याही कोर्सला चालेल, अशा विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी डॉक्युमेंट्स रेडी ठेवण्याची तयारी त्या ठिकाणी चालू करा. जे डॉक्युमेंट्स आपल्याकडे नाही आहे ते डॉक्युमेंट्स काढण्यासाठी त्या ठिकाणी जवळच्या नेट कॅफेवर जा, तहसीलला जा,
आणि तुमचे जे काही डॉक्युमेंट्स बाकी असेल ते संपूर्ण डॉक्युमेंट्स तुम्ही त्या ठिकाणी काढून घेतले पाहिजे, कारण येणाऱ्या 1 महिन्यामध्ये आपला नीटचा रिझल्ट लागणार आहे आणि त्याच्यानंतर 1 महिन्याच्या आतमध्ये काउन्सिलिंग प्रोसेस त्या ठिकाणी चालू होईल. तर ज्या विद्यार्थ्यांचा काठावर स्कोअर असेल MBBSसाठी आणि अशा विद्यार्थ्यांना जर MBBSच पाहिजे असेल तर अशा विद्यार्थ्यांनी मात्र अभ्यास त्या ठिकाणी चालू ठेवला पाहिजे. जर त्यांचा शेवटपर्यंत नंबर लागला नाही तर मात्र त्यांना जर रिपीट करायचं त्यांनी ठरवलं, डिसेंबरमध्ये असेल किंवा नोव्हेंबरमध्ये असेल जेव्हा काउन्सिलिंग प्रोसेस संपेल त्यावेळेस मात्र कमी वेळ त्यांच्याकडे उपलब्ध राहतो आणि त्यामुळं कुठंतरी त्यांचं नुकसान होऊ नये. त्यामुळं जे विद्यार्थी सेफ झोनमध्ये नाही आहे ओके अशा विद्यार्थ्यांनी मात्र त्या ठिकाणी अभ्यास चालू ठेवला पाहिजे, कारण त्यांचं त्या ठिकाणी नुकसान होऊ नये. जर त्यांना MBBSच पाहिजे असेल तर फक्त अशा विद्यार्थ्यांनी ही काळजी घेणं खूप गरजेचं आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजू मुलांना हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करा. त्याचप्रमाणे ज्याही विद्यार्थ्यांना आमच्याकडे काउन्सिलिंग जॉईन करायचे असेल अशा विद्यार्थ्यांनी 95 29 29 70 16 या नंबरवर संपर्क साधायचा आहे. आपले ऑफिसचे ॲड्रेस या ठिकाणी आपण दिलेले आहे. जेही विद्यार्थी या सिटीमध्ये असेल किंवा या जिल्ह्यामध्ये असेल आणि आमच्याकडे काउन्सिलिंग ऑफलाईन जॉईन करायचे असेल असे विद्यार्थी आमच्याशी संपर्क साधू शकतात. त्याचप्रमाणे आमच्याकडे ऑनलाईन काउन्सिलिंग जॉईन करायचे असेल असे विद्यार्थ्यांनी सुद्धा या नंबरवर संपर्क साधायचा आहे. आणि फ्री अपडेटसाठी व्हॉट्सॲप कम्युनिटी ग्रुपची जी काही लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या ठिकाणी दिलेली आहे. त्या ठिकाणून तुम्ही आमचा ग्रुप जॉईन करू शकता, जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी फ्री अपडेट भेटेल. त्याचप्रमाणे कम्युनिटी ग्रुप असल्या कारणाने या ठिकाणी आमच्याकडे नंबरची प्रायव्हसी आहे. तुमचा नंबर इतरांना दिसणार नाही, त्यामुळं कुठल्याही प्रकारचे ग्रुप जॉईन करताना भीती बाळगण्याची गरज नाही. ओके, या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.